नमस्कार. पुन्हा एकदा मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईकरांकरता आजचा दिवस महत्त्वाचा, कारण आज भाजपच्या महिला महापौर रितू तावडे महापौरपदी विराजमान होतील. रितू तावडे या पूर्व उपनगरामधून तर संजय घाडी हे पश्चिम उपनगरामधून निवडून आलेले आहेत. तब्बल 44 वर्षांनी भाजपचा दुसरा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होणार आहे. महापौर पदाच्या निवडणुकीकरता विरोधी पक्षाच्या वतीनं कुणीही अर्ज भरला नसल्यानं ही निवडणूक बिनविरोधच होणार आहे. भाजपच्या रितू तावडे या महापौर पदाच्या आणि शिंदे सेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. महापौर निवडीनंतर तब्बल 1434 दिवस महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती, जी आज संपुष्टात येईल. 1982 मध्ये भाजपचे पहिले महापौर म्हणून प्रभाकर पै यांनी महापौरपद भूषवलेलं होतं. त्यानंतर आता महिला महापौर आहेत म्हणून रितू तावडे या आज आपला पदभार स्वीकारतील, विराजमान होतील. या सगळ्याविषयी आपण अधिक बोलूया. माझे सहकारी माझ्यासोबत आहेत, सुस्मिता भदाणे पाटील आणि सुमित सुद्धा आहेत. तर या दोघांशीही बोलूया. सगळ्यात आधी सुमित, तुम्ही सांगाल, मगाशी तुम्ही आम्हाला कशी प्रक्रिया असते या महापौर पदाच्या निवडीची ते सांगितलं. आता खूप महिला वर्ग तुमच्या मागे दिसतोय, काय सांगाल? हा सगळा महिला वर्ग भाजपचा आहे. भाजप आणि भगव्या साड्यांमध्ये भगवे शेले भाजपाचे आणि भगवे फेटे घालून, कारण 44 वर्षानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर आता बसतोय आणि म्हणूनच ही जय्यत तयारी सगळी सुरू आहे. थोड्या वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वी या सगळ्या नगरसेविका यांच्यासोबत आपण थोडं चर्चा करूयात. बरं, सगळ्यात आधी काय तयारी आहे? आज बघाल तर पूर्ण मुंबई ही भगवीमय झालेली आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेविका नगरसेवक हे फेटे बांधून, भगवे फेटे बांधून तयार आहेत. तशाच भगव्या साड्या आणि भगवे ड्रेस घातलेले आहेत. तर हा एक उत्साहाचा वातावरण आहे. आणि आज आमच्या इथे आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी पण येणार आहेत महापौरचं स्वागत करायला. तर खूप उत्साह आहे. अच्छा, पण हे आज काय असं ठरवून आला होतात का, म्हणजे भगवे ड्रेस असे भगव्या साड्या असतील आणि सगळं? हो, आमच्या सर्वांसाठी हा खूपच प्राऊड मोमेंट आहे. 25 वर्षानंतर महानगरपालिकेवर महापौर बसणार आहे, ते पण महिला महापौर बसणार आहे आणि भाजपाचा महापौर बसणार आहे. म्हणून या सगळ्या महिला वर्ग आहेत. पण कारण यासाठी महिला वर्ग मी दाखवला, महिला वर्गाचा महिला टक्का हा खूप जास्त आहे, कारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर मग महिला उमेदवार खूप जास्त होते आणि खूप जास्त महिला निवडून आलेल्या आहेत. आणि तीही सगळी तयारी त्यांची चालली होती. आता इथून या सगळ्या महिला जाणार आहेत हुतात्मा स्मारकामध्ये. तिथे जाऊन आधी हुतात्मा चौकामध्ये जाऊन अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर मग इथे महानगरपालिकेत बरोबर 10 वाजता ही सगळी 12 वाजता प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि त्यासाठी मग तयारी सगळी पूर्ण झाली आहे यांची. नक्की. सुमित, धन्यवाद. तुम्ही असेच सोबत राहा. सुस्मिताशी सुद्धा बोलूया. सुस्मिता, वातावरण आनंदाचं आहे. रितू तावडे आज महापौरपदी विराजमान होतील आणि बिनविरोधच निवडणूक होणार आहे. तर काय साधारण हालचाली आहेत, वातावरण आहे? नक्कीच सगळं वातावरण हे भगवं वातावरण आहे. परंतु यंदाचा भगवा रंग हा उद्धव ठाकरेंचा नाही, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, महायुतीचा भगवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय. भगव्या फेट्यामध्ये सजलेले हे सर्व विजयी नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा लगबग आपल्याला पाहायला मिळते. महापौरपदी रितू तावडे यांची निवड होणार आहे, तर उपमहापौरपद हे संजय घाडी यांना मिळणार आहे. अमेजी, काय सांगाल, कशी तयारी आहे? स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सुद्धा आज येणार आहेत. आज जसं आपण बघतात की सगळे भगवे फेटे घालून सगळे परिधान झाले आहेत आणि आता आम्ही इथून हुतात्मा चौकात जाऊन आम्ही तिकडे अभिवादन करणार. त्यानंतर महापौर उपमहापौरांची निवड झाल्यानंतर आम्ही बाळासाहेबांच्या स्मारकाला जाऊन नतमस्तक होऊ आणि त्यानंतर जे काही आपलं सुरू होणार महापौराचं बाकीच्या इतर निवड, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत सगळे. बाहेर आम्हाला बॅनर दिसत आहेत, त्यावर भगवा पुन्हा फळकलेला आपल्याला दिसतोय. बॅनरबाजीमध्ये यापूर्वी आपण जर बघितले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता तुम्ही संपुष्टात आणली, प्रशासकीय राजवट संपुष्टात आणली.
नाही, आज जे गोष्टी लिखित होत्या ते झाल्यात आणि आज ही मेहनत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची मेहनत आहे आणि सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्याचं हे एक चित्र स्वरूपात तुम्हाला दिसतंय. एकीकडे माझ्या बाजूला जर तुम्ही बघाल तर सगळ्या महिला नगरसेविका पुरुषांची संख्या म्हणावी तितकी यावर्षी नाहीये, कारण महिलांनी आपला टक्का हा वारंवार वाढवलेला दिसतोय. महिला राज मुंबई महानगरपालिकेवर येते. यामिनीताई, यापूर्वी सुद्धा तुम्ही सभागृहामध्ये होतात, इतके सगळे बदल आपण बघितलेले आहेत. काय वाटतंय, नवीन एक इनिंग सुरू होते, महायुतीचं नवीन सरकार येत आहे? महायुतीचं नवीन सरकार येत नाही आहे. महायुती ही कायम अभेद होती आणि मध्ये थोडंसं इकडे तिकडे झालेलं, पण पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येते हे मला वाटतं मुंबईकरांसाठी खूप खूप आश्वासक आहे आणि बऱ्याचशा समस्यांवर जे तोडगे त्यांना पाहिजेत, विकास पाहिजे आणि तो आपण गेल्या या आता सरकारमध्ये पाहतोच आहात की माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री जे होते ते अजित पवारजी, या तिघांनीही मिळून विकासाच्या दृष्टिकोनातनं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात काम केलेलं आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणं ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ होती. खरं तर इतकी वर्ष प्रशासकीय राजवट होती, नगरसेवक म्हणून तुम्ही सुद्धा अनेक वर्ष तयारी करत होतात, अनेकदा लोकांच्या समस्या तुमच्याकडे यायच्या, काय परिस्थिती असायची? आता चित्र बदलेल असं वाटतंय? नक्कीच, कारण केंद्रामध्ये पण महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये आहे आणि महानगरपालिकेमध्ये तिघांचा समन्वय असल्याकारणाने नक्कीच चांगला बदल होणार आणि व्यवस्थित होणार. मुंबई महानगरपालिकेमध्ये अगदी विरोधी बाकावरती किशोरी पेडणेकर आपल्याला पाहायला मिळतील, दुसरीकडे रितू तावडे या प्रमुख महापौरांच्या भूमिकेत असतील, कदाचित आयुक्त सुद्धा महिला होण्याची शक्यता आहे. महिला राज पाहायला मिळते? हो, नक्कीच. आणि मला असं वाटतं महायुतीला लोकांनी भरभरून जो आज प्रतिसाद दिला आहे म्हणूनच आज महायुतीचं महापालिकेमध्ये सत्ता येते आणि नक्कीच चांगल्या प्रकारे पुढील 5 वर्ष चांगल्या प्रकारे काम होईल. नक्कीच आपण बघतोय की अगदी भाजपचे नगरसेवक असतील किंवा शिंदेचे नगरसेवक असतील, यांनी भगवा रंग हिंदुत्वाचा आणि महानगरपालिकेमधील नवीन सुरुवातीसाठी निवडल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्यांदा हुतात्मा स्मारकासमोर सगळे हे नगरसेवक नतमस्तक होणार आहेत, त्यानंतर दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये जाऊन बाळासाहेबांच्या ज्योतीसमोर ते नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे आजचा दिवस हा संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेसाठी, मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असणार आहे. नक्की नक्की. सुस्मिता आणि सुमित, आपल्या दोघांचेही आभार. अशीच तुमच्याकडनं आम्ही माहिती घ्यायला येत राहणार आहोत, कारण 12 वाजता महापौरपदी रितू तावडे विराजमान होतील आणि संजय घाडी उपमहापौरपदी. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल रात्री उशिरा नवी दिल्लीमध्ये पोहोचल्या. आज त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आधी बैठक होणार आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भात बैठकीत चर्चा होईल. बैठकीकरता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 26 रकाबगंज इथल्या पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आपण थेट नवी दिल्लीतच जाऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशीच आपण अधिक बोलूया. प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आज सुनेत्राताईंचा भरगतचा कार्यक्रम दिसतोय. आधी त्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आल्यात असं कळतंय, आता त्या पोहोचल्यात असं कळतंय, आणि त्यानंतर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट, काय सांगाल? बरोबर आहे. जर बघितलं आपण सध्या मी 26 रकाबगंज रोड या निवासस्थानी आहे. प्रफुल्ल पटेल यांचे हे निवासस्थान आहे. हे जर बघितलं आपण तर थोड्याच वेळापूर्वी इथे जर बघितलं तर खास करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत. त्यापूर्वी सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देखील दाखल झालेले आहेत. सोबतच जर बघितलं तर प्रफुल्ल पटेल देखील दाखल झाले आहे. आज महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबतच जर बघितलं आपण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण यांची ती भेट घेणार आहे. CP राधाकृष्ण यांची भेट घेऊन होऊ शकतं त्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करताय. पण दरम्यानच्या काळात जर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर साधारणतः इथे नुकतीच एक बैठक सुरू झाली आहे. या बैठकीमध्ये हे 4ही प्रमुख नेते आहेत. पार्थ पवार आहे, सुनेत्रा पवार आहे, त्यानंतर
प्रफुल्ल पटेल आहेत आणि सुनील तटकरे आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी कशा असावा, राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यक्रम कशा पद्धतीने सुरू करायचा किंवा राष्ट्रीय अध्यक्षची घोषणा केव्हा करायची या संदर्भात देखील इथे विस्ताराने चर्चा होत आहे. कारण की उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांनी घेतलेलं आहे, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण की ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाअंतर्गत राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करावी लागेल. सध्या काळजीवाहू राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे कामकाज पाहत आहे. असं असताना त्यांच्याच निवासस्थानी आता ही बैठक सुरू आहे. निश्चितपणे या बैठकीनंतर साधारणतः 10:30 पावणे 11च्या दरम्यान ते इथूनच संसद भवनाकडे रवाना होतील. इथून हाकेच्या अंतरावरती संसद भवन आहे, तिथेच पंतप्रधान कार्यालय आहे. त्या संसद भवना परिसरामध्ये तिथे 11 वाजता भेट होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. त्यानंतर 1:45 उपराष्ट्रपतीची भेट घेणार आहे. पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की सुनेत्रा पवार यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या राजधानी दिल्लीत सुरू आहे. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रफुल्ल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल एक सादरीकरण केलं आणि त्यातून गंभीर आरोप केले. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अजितदादांच्या विमानाला कशा प्रकारे अपघात झाला याचा व्हिडिओ त्यांनी दाखवला. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात धुकं पसरलेलं होतं. विमान हे धावपट्टीच्या बाजूला कोसळलं, त्यावेळी मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा सुद्धा दिसून येत आहेत. अजित पवारांच्या विमानाचा घातपात झाला असावा अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी याकरता पटेलांनी आग्रह का धरला नाही, ही त्यांच्याकरता प्राथमिकता नव्हती का, असा सवाल रोहित पवारांनी केला. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याकरता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला आणि त्यावरूनही रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना खडा सवाल केला. अलग अलग लोगों की अलग अलग प्रायोरिटी होती है. इन्वेस्टिगेशन शायद उनकी प्रायोरिटी नहीं होगी, उनके लिए सत्ता में रहना वो प्रायोरिटी रहेगी. इसलिए उन्होंने जल्दी से जल्दी शपथ भी दी. वो सुनेत्रा काकी को इच्छा न होते हुए भी जल्दी से जल्दी शपथ विधि कैसे हुए उसके लिए उन्होंने वहां पे प्रयत्न किया. अगर उनके इतने कांटेक्ट है, वो इतना, अगर वो पहले एविएशन मिनिस्ट्री वहां पे रहे, एमआरओ उनका खुद का है या उनके पार्टनरशिप है, मतलब मेंटेनेंस कैसे होता है वो उनको मालूम है, और वो दादा के दोस्त थे, दादा के साथ वो रहे हैं, तो उन्होंने मेरे जगह पे प्रेजेंटेशन करने की जरूरत थी, लेकिन तटकरे साहब और पटेल साहब उन्होंने वो क्यों नहीं किया वो मुझे नहीं मालूम. रोहित पवारांनी अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यावर निशाणा साधलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सची कॉन्ट्रॅक्ट होतं, पण ते कॉन्ट्रॅक्ट अजित पवार रद्द करणार होते असा दावा रोहित पवारांनी केला. ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यामागचं कारणही रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. दादांचा जो काही शेवटचे 3-4 महिने होते त्यात मी, दादा आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी एकदम घट्टपणे एक फार महत्वाची चर्चा त्या ठिकाणी करायचो. आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला तेव्हा तिथं चर्चा कुठलं तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय, कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती. अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली. मुंबईतील बैठका आणि भेटीगाठी यामुळे अजित पवारांना बारामतीला जाण्याकरता उशीर झाला आणि त्यामुळेच त्यांनी खासगी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला. पण ते विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच त्याचा अपघात झाला. या अपघाताविषयी रोहित पवारांनी थेट शंका उपस्थित केली. अजित पवारांना मुंबईतून निघायला उशीर का झाला यावरही रोहित पवारांनी सवाल केले. कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल, काही अधिकारी मला माझ्या
पार्टीतले काही अधिकारी भेटणारे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफा सुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं. पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळलं आहे सही करावीच लागते. फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती. ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाही, पण अचानक ती फाईल तिथं होती. मग ती दादानी बोलवली. बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादानी ती सही केली. ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला.